स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलवर. चला सुरुवात करूया आपल्या आजच्या नवीन कथेला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात सूर्यदेव आपल्या सोनेरी किरणांनी संपूर्ण सृष्टीला नवचैतन्य देत होते. मृणाल, अगं मृणाल, उठ ग. किती वेळ झोपणार आहेस? रोज सकाळी वेळेवर उठायला काय होतं तुला? नेहमीप्रमाणे आईचा आवाज कानावर पडताच अंथरुणातून उठली आपल्या कथेची नायिका मृणाल. काय आई, आज पुन्हा तुझं तेच सुरू झालं का? तुझा आवाज तर गल्लीतल्या शेवटच्या घरापर्यंत जातोय. असं म्हणत घरात आला विक्रम. हो रे, काय करू मी? हिला सांभाळणं आता माझ्या हाताबाहेर गेलंय. एवढी मोठी मुलगी झाली, पण सकाळी वेळेवर उठत नाही. उशिरा घरातून निघते आणि मग तुलाही तिला ऑफिसला सोडायला धावपळ करावी लागते. उद्या लग्न झाल्यावर हिचं कसं होणार? सुमनजी आपल्या धाकट्या भावाच्या मित्राकडे मन मोकळं करत म्हणाली, जो त्याच्या आईवडिलांच्या निधनानंतर याच घरात त्यांच्यासोबत राहत होता. अगं ताई, काळजी करू नकोस. मृणाल वेळेवर पोहोचेल. तू आधी तिच्यासाठी नाश्ता वाढ. मी तयार होऊन येतो. असं म्हणत विक्रम वरच्या मजल्यावर आपल्या खोलीत निघून गेला. तोपर्यंत आपण या कुटुंबाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. दिनकरराव आणि सुमनजी यांच्या संसारात जन्मलेली एकुलती एक मुलगी म्हणजे मृणाल. मृणाल फक्त 5 वर्षांची असताना तिच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या दिवसापासून सुमनजींनी आपल्या मुलीलाच आयुष्याचं ध्येय मानलं. घरात छोटंसं शिवणकामाचं दुकान चालवत ती स्वतः कपडे शिवायची आणि शिवणकामाचं प्रशिक्षणही द्यायची. मृणालचं संपूर्ण विश्व म्हणजे तिची आई सविता आजी आणि तिचे मामा समीर आणि सोबत घरात राहणारा विक्रम. सुमनजीने आधीच आपल्या नातेवाईक आणि भावाचा म्हणजेच समीरचा घनिष्ठ मित्र असलेल्या विक्रमशी मृणालचं लग्न ठरवलं होतं. मात्र विक्रमच्या पत्रिकेत काही ग्रहदोष असल्यामुळे घरातील मोठ्यांच्या सल्ल्यानुसार लग्न 6 महिन्यांनी करण्याचं ठरलं. मृणाल तयार होऊन बाहेर आली. तिने साधी पण देखणी सुती साडी नेसली होती. तिचे लांब सडक काळे भोर केस तिने सुंदर अंबाड्यात गुंफले होते. तिच्या निरागस सौंदर्याकडे पाहिलं की कोणाच्याही नजरा तिच्यावरच खिळून राहाव्यात अशी ती होती. एकदाची तयार झालीस? चल आधी बस आणि नाश्ता करून घे. सुमन प्रेमाने म्हणाली. नको आई, आज खूप उशीर झालाय. मी दुपारी ऑफिसमध्ये जेवेन. विक्रमला लवकर यायला सांग. आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे. तिची सगळी तयारी मला करायची आहे. असं म्हणत तिने आपली हँडबॅग खांद्यावर अडकवली. तेवढ्यात खाली येत विक्रम म्हणाला, उशीर झाला तरी चालेल, पण तू नाश्ता केल्याशिवाय मी तुला सोडायला जाणार नाही. नाहीतर माझी बाईक इथून हलणारही नाही. अरे विक्रम, प्लीज ना. मृणाल लाडीकपणे विनवू लागली. पण सुमनने गरमागरम पोहे ताटात वाढले आणि तिने नाश्ता पूर्ण केल्यावरच तिला जाऊ दिलं. बरं आई, मी निघते. सविता आजींचा फोन आला होता का? त्या कधी येणार आहेत? मृणालने विचारलं. आणखी 2 दिवसात त्या पुण्यावरून परत येतील, सुमन उत्तरली. मृणाल विक्रमच्या बाईकवर बसली. त्याने तिला तिच्या ऑफिससमोर सोडलं. ठीक आहे, मी जाते, तूही जपून जा. असं म्हणत मृणाल आत निघून गेली. तिला सोडून विक्रम स्वतःच्या कारखान्याकडे रवाना झाला. ऑफिसमध्ये प्रवेश करताच तिची जिवलग मैत्रीण वैशाली हसत म्हणाली, काय मृणाल, आजही तुझा तो देखणा विक्रमच तुला सोडायला आला होता का? मृणालने लगेच भुवया उंचावत विचारलं. अगं, माझ्या विकीवर डोळा ठेवतेस की काय? वैशाली मिश्किल हसत म्हणाली. अगं बाई, अजून तुमचं लग्न झालेलं नाही, तोपर्यंत त्याच्याकडे पाहण्याचा अधिकार मलाही आहे बरं का. तू चालव ग. पण नंतर विक्रम आणि मामांकडून मार खाऊ नकोस म्हणजे झालं, मृणाल हसत म्हणाली. दोघेही खळखळून हसत ऑफिसमध्ये शिरल्या. ते एक नामांकित लेदर वस्तू तयार करणारे उद्योग समूह होते. भारतासह अनेक देशांमध्ये त्या कंपनीची उत्पादने निर्यात केली जात होती. अनेक वर्षांची परंपरा लाभलेला तो एक मोठा कौटुंबिक उद्योग होता. त्या कंपनीचे अध्यक्ष होते राजेंद्र देशमुख. हा उद्योग त्यांच्या घराण्याचा पिढ्यानपिढ्यांचा व्यवसाय होता. आपल्या कथेची नायिका मृणाल त्यांची वैयक्तिक सहाय्यक PA म्हणून काम करत होती. मृणाल MDंच्या कॅबिन बाहेर तिच्यासाठी राखून ठेवलेल्या टेबलावर जाऊन बसली. तिने मीटिंगसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासली आणि नंतर सर्व कर्मचाऱ्यांना कॉन्फरन्स हॉलमध्ये व्यवस्थित बसण्याची व्यवस्था केली. थोड्याच वेळात राजेंद्र देशमुख ऑफिसमध्ये आले. नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या कॅबिनमध्ये जाऊन भिंतीवर लावलेल्या वडिलांच्या फोटोसमोर हात जोडून नमस्कार केला आणि खुर्चीत बसले. तेवढ्यात मृणाल आत आली. सर, गुड मॉर्निंग. मीटिंगची सगळी तयारी झाली आहे.
तुम्ही आलात की आपण लगेच सुरुवात करू शकतो. हां, चला मग, असं म्हणत ते उठले. मात्र तेवढ्यात मृणालने विचारलं, सर, तुम्ही अजून औषध घेतलेलं नाही ना? पुन्हा विसरलात का? राजेंद्र देशमुख हसत म्हणाले, आज आनंदात खरंच विसरलो, पण तू मात्र नेहमीप्रमाणे लगेच ओळखलंस. मृणालही हसत म्हणाली, सर, तुम्ही वेळेवर औषध घेतलं तर मी तुम्हाला गोड खायला देणार आहे. खरंच? मग नक्की दे बरं, असं म्हणत त्यांनी लगेच औषध घेतलं. मृणालने आपल्या पर्समधून एक छोटासा गुलाबजाम काढून त्यांच्या हातावर ठेवला. ते पाहून ते आश्चर्याने म्हणाले, हे काय? गुलाबजाम सर? अगं पण हा गुलाबजाम आहे की मोहरीचा दाणा? एवढासा का आहे? त्यांनी मिश्किलपणे विचारलं. आज एवढंच मिळणार. आता लवकर चला नाहीतर मीटिंगला उशीर होईल, असं म्हणत मृणाल तिथून पळतच बाहेर गेली. तिला जाताना पाहून राजेंद्र देशमुख हसले. आजही या मुलीने मला छान फसवलं. ते हसतच कॉन्फरन्स हॉलमध्ये गेले. राजेंद्र देशमुख आत येतात सर्व कर्मचारी आदराने उभे राहिले. त्यांनी नमस्कार केला आणि त्यांच्या इशाऱ्यावर पुन्हा आपल्या जागेवर बसले. राजेंद्र देशमुख बोलायला सुरुवात करत म्हणाले, आज मी तुम्हा सर्वांना एका महत्त्वाच्या कारणासाठी बोलावलं आहे. आता मी कंपनीच्या दैनंदिन व्यवस्थापनातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे या कंपनीची संपूर्ण जबाबदारी माझा मुलगा शौर्य देशमुख सांभाळणार आहे. मला खात्री आहे तुम्ही सर्वजण त्याला माझ्यासारखंच सहकार्य कराल. क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, उद्यापासून आपल्या नवीन MDचं मनापासून स्वागत करण्यासाठी तयार राहा. मीटिंग संपल्यानंतर त्यांनी मृणालला जवळ बोलावलं. मृणाल, माझं शौर्यशी बोलणं झालं आहे. सुरुवातीचे काही दिवस तू त्याच्यासोबत राहून त्याला मदत कर. त्याला राग पटकन येतो, त्यामुळे थोडं समजून घे. ठीक आहे सर, मृणाल नम्रपणे म्हणाली आणि आपल्या टेबलाकडे निघून गेली. दरम्यान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अजय आगमन गेटकडे एकटक पाहत उभा होता. तेवढ्यात त्याच्या पाठीवर हलकासा धपाटा मारत सागर म्हणाला, अरे अजय, आपल्या शौर्याची वाट बघतोयस की बाहेर येणाऱ्या मुलींना पाहण्यात गुंग झालायस? अजय, सागर आणि शौर्य देशमुख हे तिघेही जिवलग मित्र होते. शौर्य लंडनहून भारतात परत येत असल्यामुळे त्याच्या स्वागतासाठी दोघेही विमानतळावर आले होते. काही क्षणांनी आगमन गेटमधून आपल्या कथेचा नायक शौर्य देशमुख रुबाबदार चालत बाहेर आला. त्याच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच करिश्मा होता. त्याच्या शेजारी अत्याधुनिक पाश्चात्य पोशाख परिधान केलेली एक तरुणीही त्याच्यासोबत चालत होती. शौर्याला पाहताच अजय आणि सागर आनंदाने त्याच्याकडे धावत गेले आणि दोघांनीही त्याला घट्ट मिठी मारली. विमानातून बाहेर पडताच शौर्य देशमुखला पाहून अजय आणि सागर दोघेही धावत त्याच्याकडे आले आणि त्याला मिठी मारली. अरे मित्रा, कसा आहेस रे? सागरने आनंदाने विचारलं. शौर्य हसत म्हणाला, अरे सोडा रे मला, काय लहान मुलांसारखं सार्वजनिक ठिकाणी मिठी मारून उभे राहिलात? त्यावर अजय लगेच नाटकी अंदाजात म्हणाला, वा रे, तुला भेटण्यासाठी आम्ही इतक्या आतुरतेने आलो आणि तू आम्हालाच असं बोलतोयस? आमच्या मैत्रीची हीच किंमत का? दोघांचा संवाद ऐकून बाजूला उभी असलेली तरुणी वैतागून म्हणाली, तुमचं बोलणं अजून किती वेळ चालणार आहे? चला ना, निघूया. अजय आणि सागर दोघांनी एकाच वेळी तिच्याकडे वळून विचारलं. ही कोण आहे? शौर्य हसत म्हणाला, ही सोनिया आहे. आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो. तिला आपल्या घरच्यांना भेटायचं होतं म्हणून तिलाही सोबत घेऊन आलो आहे. हे ऐकताच अजयने सोनियाकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि मिश्किलपणे म्हणाला, काय रे शौर्या, हीच तुझी प्रेयसी? मला तर वाटलं एखाद्या गरीब घरची मुलगी असावी. पूर्ण फाटके तुटके कपडे घालून आली आहे. त्याचा टोमणा ऐकताच सोनियाचा चेहरा संतापाने लाल झाला. हॅलो, कोणाला गरीब म्हणताय तुम्ही? मी कोण आहे माहिती आहे का? मी लाल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक श्री सोहनलाल यांची मुलगी सोनिया लाल आहे. मी ठरवलं तर हे संपूर्ण मुंबई शहर विकत घेऊ शकते. अजय लगेच हसत म्हणाला, अहो मॅडम, मुंबई काय तुमच्या आजोबांची मालमत्ता आहे का? तुम्ही मागितली आणि कुणी विकून टाकली? भारी विनोद करता हो. हे ऐकताच सागर मोठ्याने हसू लागला. सोनिया आणखी काही बोलणार इतक्यात शौर्य मध्ये पडला. अरे, तिची का उगाच चेष्टा करता? चला आता निघूया, असं म्हणत त्याने सगळ्यांना कारमध्ये बसवलं आणि ते घरी निघाले. दरम्यान देशमुख कुटुंबाच्या आलिशान बंगल्यात शौर्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होती. रामू, अरे रामू, माझ्या नातवाला आवडणारे सगळे पदार्थ तयार झाले ना? विशेष करून त्याला आवडणारी तुपातली मूग डाळ खिचडी केलीस ना? असं विचारत इकडून तिकडे फिरत होत्या शौर्याच्या लाडक्या आजी अमृता आजी.
त्यांचं बोलणं ऐकून राजेंद्र देशमुख हसत म्हणाले, आई, सगळं रामू पाहून घेईल. तुम्ही इतकी काळजी का करता? या इथे निवांत बसा. अमृता आजी लगेच म्हणाल्या, अरे गप्प बस. माझा नातू कित्येक महिन्यांनी परदेशातून घरी येतोय. त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट त्याच्या आवडीचीच असली पाहिजे. आणि तुझ्या बायकोला बघ, नेहमी मेकअप करण्यात किंवा क्लबच्या कार्यक्रमातच व्यस्त असते. घराकडे लक्ष द्यायला वेळच नाही तिला. राजेंद्र देशमुख हसत म्हणाले, जाऊ द्या आई, ती सुरुवातीपासूनच अशी आहे. इतक्यात बाहेर कारचा हॉर्न वाजला. अमृता आजींचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. अरे, माझा नातू आला. सीमा, पटकन आरतीचं ताट घेऊन ये, शौर्य आलाय, असं म्हणत त्या वयाची पर्वा न करता दाराकडे धावतच गेल्या. शौर्य कारमधून उतरला. घराच्या उंबरठ्यावर त्याची आत्या सीमाने पारंपरिक पद्धतीने त्याचं औक्षण करून आरती ओवाळली. आत्या, कशा आहात? शौर्याने प्रेमाने विचारलं. मी छान आहे रे बाळा, पण तू मात्र खूपच बारीक झालायस, त्या काळजीने म्हणाल्या. शौर्याने लगेच अमृता आजींना मिठी मारली आणि त्यांच्या गालावर प्रेमाने हात ठेवत म्हणाला, माझी गोड आजी, कशा आहात? मी अगदी ठणठणीत आहे रे सोन्या. आधी घरात ये. आजींनी प्रेमाने त्याला आत बोलावलं. शौर्य म्हणाला, 1 मिनिट आजी, माझ्यासोबत अजून एक पाहुणी आली आहे. त्याने सोनियाकडे हात दाखवत ओळख करून दिली. आजी, ही सोनिया, माझी मैत्रीण. तिला तुमच्या नातीसारखंच समजा. सोनियाकडे पाहताच अमृता आजींनी तिच्याकडे वरपासून खालपर्यंत एक कटाक्ष टाकला. तिचा आधुनिक पोशाख पाहून त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. पण पाहुणचाराची परंपरा जपत त्या म्हणाल्या, या बाळा, आत या. घरात प्रवेश करताच शौर्याची धाकटी बहीण नित्या धावत आली आणि त्याला मिठी मारली. अगं माझी गोड बहीण, किती मोठी झाली आहे, शौर्य हसत म्हणाला. नित्या लगेच म्हणाली, मी कितीही मोठी झाले तरी तुझ्यासाठी कायम तुझी लहान बहीणच राहणार. देशमुख कुटुंबाचं मूळ गाव सातारा होतं. कुटुंब प्रमुख सुंदरराज आणि अमृता आजी यांना 2 मुलगे होते. मोठा मुलगा विश्वनाथ आणि त्यांची पत्नी शांती यांचा एकुलता एक मुलगा म्हणजे शौर्य देशमुख. धाकटा मुलगा सुनील आणि त्यांची पत्नी सुजाता यांची एकुलती एक मुलगी म्हणजे नित्या. घरातील सगळ्यांची लाडकी आणि आपल्या मोठ्या भावासाठी काहीही करायला तयार असलेली प्रेमळ बहीण. तेवढ्यात शौर्याची आई शांती तिथे आली. हॅलो माय डिअर सन, कसा आहेस? प्रवास कसा झाला? ती हसत म्हणाली. मी अगदी ठीक आहे आई, पण तुम्ही कुठे निघालात? शौर्याने विचारलं. शांती सहजपणे म्हणाली, अरे, महिला मंडळाची एक महत्त्वाची बैठक आहे, ती संपवून लगेच परत येते. तू तोपर्यंत जाऊन थोडी विश्रांती घे. आईचं उत्तर ऐकून शौर्य फक्त हलकंसं हसला आणि आपल्या खोलीकडे निघाला. शौर्य, ही कोण आहे? शांतीने सोनियाकडे पाहत विचारलं. सोनियाने लगेच हसत स्वतःची ओळख करून दिली. हॅलो आंटी, मी सोनिया, शौर्याची मैत्रीण. तेवढ्यात अमृता आजी म्हणाल्या, बस झाल्या गप्पा, आधी सगळे वर जाऊन फ्रेश व्हा, मग खाली या, जेवण तयार आहे. सगळ्या वरच्या मजल्यावर निघून गेल्यावर आजींनी अजय आणि सागरला थांबवलं. अरे, ही मुलगी कोण आहे रे? शौर्य तिला घरात का घेऊन आलाय? तिचा पोशाखही विचित्र आहे आणि वागणं सुद्धा. आजींनी काळजीने विचारलं. अजय लगेच हसत म्हणाला, आजी, हाच प्रश्न मी सुद्धा शौर्याला विचारला होता, पण त्याच्याकडून काही नीट उत्तरच मिळालं नाही. आजी त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाल्या, अरे मला चिडवू नकोस. सागर, तू सांग बरं. सागर शांतपणे म्हणाला, आजी, आम्हालाही काही माहिती नाही. आम्ही विचारलं तेव्हा त्याने फक्त माझी मैत्रीण आहे एवढंच सांगितलं. अजय लगेच विषय बदलत म्हणाला, चल रे सागर, रामू काकांनी आज खास तुपातला गोड शिरा केला आहे. सगळे येण्याआधी आपणच संपवूया. असं म्हणत तो सागरला घेऊन स्वयंपाकघराच्या दिशेने पळाला. त्यांना जाताना पाहून अमृता आजी मनातच पुटपुटल्या. घरात आधीच एक जण क्लब, पार्टी आणि बाहेरच्या दुनियेत रमलेली आहे. आता शौर्य ही अशीच एक मुलगी घेऊन आलाय. देव जाणे यांचं पुढे काय होणार आहे. जेवण आटोपल्यानंतर प्रत्येकजण आपल्या खोलीत गेला. तेव्हा राजेंद्रजींनी शौर्याला जवळ बोलावलं. बाळा, उद्यापासून तू कंपनीची जबाबदारी स्वीकारणार आहेस. सकाळी वेळेवर ऑफिसला जा. तुला वेगळं काही सांगायची गरज नाही. बाकीची सर्व माहिती मॅनेजर तुला देतील. आणि हो, माझी PA मृणाल खूप हुशार आणि जबाबदार मुलगी आहे. आतापासून तीच तुझीही PA म्हणून काम करेल. ओके डॅड. एवढंच म्हणत शौर्य आपल्या खोलीकडे निघून गेला. दुसरीकडे मृणालच्या घरी आनंदाचं वातावरण होतं. शारदा आजी, तुम्ही घरात नसताना तेव्हा मला खूप कंटाळा येतो, मृणाल त्यांच्या गळ्यात पडत म्हणाली.
शारदा आजी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या, म्हणूनच तर काम संपताच मी लगेच परत आले ग, माझी सोनुली. त्या घरात एक सुंदर परंपरा होती. रोज रात्री सगळे मिळून गच्चीवर बसून जेवायचे. जेवण झाल्यावर मृणाल नेहमीप्रमाणे विक्रमच्या मांडीवर डोकं ठेवून आकाशात चमकणारे तारे मोजत पडली होती. ती हळूच म्हणाली, विक्रम, बघ ना, हा चंद्र, हे असंख्य तारे आणि ही शांत रात्र किती सुंदर आहे ना. विक्रम तिच्याकडे प्रेमाने पाहत हसला. हो, पण या सगळ्यांपेक्षाही तू जास्त सुंदर आहेस. विकी, लाजून मृणालने त्याच्या हातावर हलकासा फटका मारला. त्यांचं निरागस प्रेम आणि जिव्हाळा पाहून सुमनजी आणि शारदा आजींचे डोळे आनंदाने भरून आले. पण नियतीने मात्र त्यांच्या आयुष्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. उद्याच त्यांच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येणार होती जी मृणालचं संपूर्ण आयुष्य कायमचं बदलून टाकणार होती. सकाळपासूनच मृणालची लगबग सुरू होती. ती ऑफिसला जाण्याची तयारी करत होती. ते पाहून शारदा आजी हसत म्हणाल्या, काय ग सोनू, आज एवढ्या लवकर ऑफिसला निघायची तयारी सुरू आहे? मृणाल पटकन उत्तरली, हो आजी, आज आमच्या ऑफिसमध्ये नवीन MD येणार आहेत, त्यामुळे मला लवकर पोहोचावं लागेल. विक्रमला जरा लवकर यायला सांगा ना. तेवढ्यात विक्रम आत येत म्हणाला, मी 10 मिनिटात तयार होतो, तू तोपर्यंत नाश्ता करून घे, मी लगेच येतो. शारदा आजी दोघांकडे प्रेमाने पाहत म्हणाल्या, तुमचं दोघांचं लग्न लवकर झालं की माझी काळजी संपेल. मग मृणाललाही एवढी धावपळ करावी लागणार नाही आणि ती सुमनला घरातही थोडी मदत करेल. मृणाल लगेच खोडकरपणे म्हणाली, असं कसं? मी तुम्हाला एवढ्या लवकर निवांत बसू देणार आहे का? मग पुढे होणाऱ्या पंतवंडांना कोण सांभाळणार? ही मृणाल आहे बरं का, असं म्हणत तिने खोटा रुबाब दाखवत कॉलर उंचावल्याचा अभिनय केला. विक्रम हसत म्हणाला, हे सगळं नंतर ठरवू, आधी उशीर होतोय, चल निघूया. तो बाहेर येऊन बाईक सुरू करायला गेला. पण बाईकच्या मागच्या चाकात हवा नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. अगं मृणाल, बाईकचं टायर पंक्चर झालंय बहुतेक. मृणालच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. काय विक्रम, आता मला ऑफिसला उशीर होईल, चल मी तुला रिक्षा करून देतो. नको विक्रम, मी स्वतः जाते, तू आधी बाईक दुरुस्त करून घे. असं म्हणत मृणालने एक रिक्षा थांबवली आणि ऑफिसच्या दिशेने निघाली. एका सिग्नलवर रिक्षा थांबली होती. हिरवा सिग्नल लागताच वाहनांची गर्दी पुढे सरकू लागली. तेवढ्यात एका वृद्ध गृहस्थाला सायकलवरून जात असताना मागून आलेल्या एका आलिशान कारने हलकासा धक्का दिला. त्या धक्क्याने ते रस्त्यावर कोसळले. त्यांच्या हातापायांना चांगलाच मार लागला. कारमधून उतरल्याशिवाय आत बसलेला तरुण खिडकी खाली करून उद्धटपणे म्हणाला, काय आजोबा, सायकल चालवायला शिकण्यासाठी हा रस्ताच मिळाला का? दुसरीकडे जाऊन सराव करा ना. हे पाहताच मृणालने रिक्षा थांबवली आणि धावत त्या वृद्धांकडे गेली. आसपासचे काही लोकही मदतीला धावले. तेवढ्यात कार पुढे निघू लागली. मृणाल धावत जाऊन कारच्या काचेवर टकटक करू लागली. आतला तरुण चिडून ओरडला, व्हॉट? मृणाल संतापाने म्हणाली, तुमच्यामुळे ते आजोबा खाली पडले आणि तुम्ही त्यांना मदत तर करत नाहीच, उलट त्यांची थट्टा करता. माणुसकी नावाची काही गोष्ट आहे की नाही? तो कारमधून खाली उतरला. समोर उभी असलेल्या मृणालकडे त्याने काळा चष्मा खाली करून वरपासून खालपर्यंत पाहिलं. उपहासाने तो म्हणाला, असं आहे का? तुमच्यासारखे कितीतरी लोक मी पाहिले आहेत. मोठी कार दिसली की एखाद्या मुलाला किंवा म्हाताऱ्याला गाडीसमोर पाडायचं आणि मग पैशांसाठी नाटक करायचं. असं म्हणत त्याने कारचं दार उघडलं. नोटांचं एक बंडल काढला आणि तिच्या चेहऱ्यावर फेकत म्हणाला, घे, हवे आहेत ना पैसे? एवढं नाटक याचसाठी केलं असेल. मृणालने शांतपणे जमिनीवर पडलेल्या नोटा उचलल्या. ती त्याच्या अगदी समोर जाऊन ठाम आवाजात म्हणाली, तुमच्यामुळे ते आजोबा पडले, पण त्यांना मदत करण्याऐवजी तुम्ही त्यांची थट्टा करत आहात. आणि मी प्रश्न विचारला म्हणून माझ्यावर पैशांचा माज दाखवताय? तिच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. या जगात पैशांपेक्षा प्रेम, दया, आपुलकी आणि सहानुभूती खूप मोठ्या गोष्टी आहेत. पण तुमच्यासारख्या अहंकारी श्रीमंत लोकांना त्याची किंमत कधीच कळणार नाही. असं म्हणत तिने ते नोटांचं बंडल त्याच्याच अंगावर फेकलं. हे तुमचे पैसे, एखाद्या मंदिराच्या दानपेटीत टाका, कदाचित त्यातून थोडं पुण्य मिळेल. असं बोलून ती मागे वळली. रिक्षा चालकाला ती म्हणाली, दादा, जवळच एखादं हॉस्पिटल असेल तर तिकडे चला. आजोबा या, आपण लगेच उपचारासाठी जाऊया. ती त्या वृद्धांना आधार देत रिक्षेत बसवून निघून गेली. तो तरुण मात्र संतापाने तिथेच उभा होता. तेवढ्यात एक बाईक त्याच्या शेजारी येऊन थांबली. त्यावरून अजय आणि सागर खाली उतरले. होय,
तो दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या कथेचा नायक शौर्य देशमुखच होता. आतापर्यंत मृणाल ज्या व्यक्तीशी त्या वृद्धासाठी वाद घालत होती तो म्हणजे शौर्यच. सागर त्याच्याजवळ येत म्हणाला, काय झालं रे शौर्य, इथे का उभा आहेस? ऑफिसला जायची वेळ झाली आहे ना? अजयने खाली पडलेल्या नोटा उचलत हसत म्हटलं, अरे मित्रा, रस्त्यावर पैसे उधळून काय खेळ खेळतोयस? नको असतील तर आम्हालाच दे ना. त्याने त्या नोटा पुन्हा शौर्याच्या हातात ठेवल्या. सागरने अजयच्या डोक्यावर हलकी टपली मारत म्हटलं, अरे वेड्या, जरा गप्प बस. मग तो शौर्याकडे वळून गंभीरपणे म्हणाला, आता खरं सांग, नेमकं काय झालं? शौर्यने घडलेला सगळा प्रकार अजय आणि सागरला सांगितला. तो अजूनही रागात म्हणाला, अरे काय अहंकारी मुलगी होती ती. ते मोठे डोळे फिरवत माझ्याशी कशी बोलत होती सांगूच नको. अजय लगेच हसत म्हणाला, काय रे मित्रा, तुझ्या सोनियापेक्षाही जास्त अहंकारी निघाली वाटतं. शौर्याने त्याच्याकडे रागाने कटाक्ष टाकला, पण सागरच्या मनात मात्र वेगळेच विचार चालू होते. काहीही असलं तरी त्या मुलीचं काही चुकलं नव्हतं. शौर्याने त्या आजोबांना मदत करायला हवी होती. तो शांतपणे म्हणाला, शौर्य, काहीही असलं तरी तू त्या आजोबांना मदत करायला हवी होती. शौर्य चिडून म्हणाला, तूही त्या मोठ्या डोळ्यांच्या मुलीसारखंच बोलू नकोस. चला लवकर ऑफिसला पोहोचा. असं म्हणत त्याने कार वेगाने ऑफिसच्या दिशेने वळवली. गाडी चालवत असतानाही त्याच्या डोळ्यासमोर मृणालचाच चेहरा येत होता. पुन्हा कधीही तू माझ्या नजरेसमोर येऊ नकोस. आणि आलीसच तर या शौर्य देशमुखचं दुसरं रूप पाहशील. तो मनातच संतापाने म्हणाला. दुसरीकडे मृणाल त्या वृद्धांना जवळच्या रुग्णालयात घेऊन गेली. डॉक्टरांकडून त्यांच्या जखमांवर उपचार करून घेतले. त्यांच्या नातेवाईकांनाही फोन करून माहिती दिली. सगळं आटोपल्यावर ती प्रेमाने म्हणाली, आजोबा, आता स्वतःची काळजी घ्या. तुमची सायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवर ठेवली आहे. तुमच्या घरच्यांना सांगून ती घेऊन जा. मी आता निघते. वृद्धांचे डोळे पाणावले. बाळा, आजकाल कुणी कुणासाठी थांबत नाही, पण तू माझ्यासाठी एवढं केलंस. तुझे खूप आभार. मृणालने फक्त एक गोड हसू दिला आणि रिक्षेत बसून ऑफिसकडे निघाली. रस्त्यात तिच्या मनात पुन्हा त्या उद्धट तरुणाचा विचार आला. छे, कसला माणूस होता तो. एका जखमी माणसाला मदतही केली नाही. पैशाचा एवढा गर्व. देवा, पुन्हा कधीही अशा माणसाचा चेहरा मला दाखवू नकोस. ती मनातच त्याला रागाने सुनावत होती. दरम्यान ऑफिसमध्ये नव्या MDच्या स्वागताची तयारी सुरू होती. सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात शौर्य देशमुखचं स्वागत केलं. शौर्य हसत म्हणाला, थँक्यू एव्हरीवन. आता प्रत्येकाने आपल्या कामाला सुरुवात करा. असं म्हणत तो आपल्या कॅबिनमध्ये जाऊन बसला. अजय आणि सागर यांच्यासोबत तो बाहेरच्या कामांबद्दल चर्चा करत होता. थोड्याच वेळात त्याने लँडलाईनवरून मॅनेजर मूर्ती यांना बोलावलं. मूर्ती, गेल्या महिन्यातील आपल्या कंपनीच्या सर्व एक्सपोर्टची माहिती मला हवी आहे. आणि या महिन्यात ज्या परदेशी कंपन्यांशी व्यवहार होणार आहे त्यांची ही संपूर्ण माहिती लगेच आणा. हो सर. काही मिनिटात मूर्ती फाईल घेऊन आले. सर, गेल्या महिन्याची सगळी माहिती या फाईलमध्ये आहे, पण या महिन्याचा पूर्ण डिटेल्स मृणालच्या सिस्टममध्ये आहे. ती आली की लगेच तुम्हाला देईल. शौर्यने भुवया उंचावत विचारलं, ही मृणाल कोण? मूर्ती नम्रपणे म्हणाले, सर, त्या तुमच्या PA आहेत. राजेंद्र सरांनी त्यांच्याबद्दल सांगितलं होतं ना? ओह, म्हणजे मी कंपनीचा नवीन MD. वेळेवर ऑफिसमध्ये आलोय. आणि माझी PA अजून आलेलीच नाही. मूर्ती म्हणाले, सर, त्या नेहमी वेळेवर येतात. आज काय झालं माहीत नाही, पण अजून आलेल्या नाहीत. शौर्याचा चेहरा पुन्हा रागाने लाल झाला. अशा बेजबाबदार लोकांना बाबांनी नोकरीवरच कसं ठेवलंय कोण जाणे. त्या आल्या की आधी माझ्या कॅबिनमध्येच यायला सांगा. त्यानंतरच त्या त्यांच्या जागेवर जातील. समजलात? ओके सर. असं म्हणत मूर्ती बाहेर पडले. बाहेर येताच त्यांना मृणाल दिसली. वैशाली लगेच तिच्याकडे आली. काय ग, आज एवढा उशीर, आणि तोही नवीन MD येणार असताना? मृणाल दमलेल्या आवाजात म्हणाली, रस्त्यात एक छोटासा प्रसंग घडला होता म्हणून उशीर झाला. तेवढ्यात मूर्ती म्हणाले, आता गप्पा मारत उभी राहू नकोस. नवीन MD तुझी वाट पाहत आहेत आणि खूप रागात आहेत. हे ऐकताच मृणालने घाईघाईने MDच्या कॅबिनचं दार ठोठावलं. मे आय कम इन सर? परवानगी मिळताच ती आत गेली. समोर उभी असलेली मृणाल पाहताच शौर्याच्या डोळ्यात संताप चमकला. तो उपरोधिक हसत म्हणाला, वेलकम मॅडम. अखेर तुम्हाला ऑफिसमध्ये यायला वेळ मिळाला तर. मृणालने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. काय? हाच तो माणूस? क्षणभर दोघेही एकमेकांकडे अवाक होऊन पाहत राहिले.
त्यांच्या सकाळच्या संघर्षाची आठवण दोघांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. मृणालने एमडीच्या कॅबिनमध्ये प्रवेश करताच शौर्य देशमुख उपरोधिक हसत म्हणाला, या मदर टेरेसा मॅडम, रस्त्यावर भेटणाऱ्या सगळ्यांना मदत करून झाली का? ते सगळं ठीक आहे, पण ऑफिसमध्ये यायची ही वेळ आहे का? मृणालने शांतपणे उत्तर दिलं, सॉरी सर, उद्यापासून मी वेळेवर येईन. शौर्य खुर्चीत मागे रेलत म्हणाला, उद्या काय होईल ते उद्या पाहू, पण आज 1 तास उशीर झाला आहे. त्याचं काय? मृणाल गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. मनात मात्र ती संतापाने म्हणत होती, देवा, पुन्हा कधीही याचा चेहरा पाहू नये अशी प्रार्थना केली होती, आणि तू तर याच्याच हाताखाली नोकरी करायला लावलीस. तिने स्वतःला सावरत विचारलं, सर, आता मला काय करायचं आहे? शौर्य उठून तिच्या दिशेने 2 पावलं पुढे आला. तुम्ही 1 तास उशिरा आलात, त्यामुळे. तो तिच्या जवळ येताच मृणाल नकळत 2 पावलं मागे सरकली. इतक्यात दार न ठोठावता अजय आणि सागर कॅबिनमध्ये घुसले. मृणालने मनातच सुटकेचा निश्वास सोडला. बापरे, या हंकारी माणसापासून निदान आत्तापुरती तरी सुटका झाली. शौर्य दोघांकडे रागाने पाहत म्हणाला, अरे वेड्यांनो, दार ठोठावून आत यायची अक्कल नाही का? अजय लगेच मिश्किलपणे म्हणाला, का रे मित्रा, ऑफिसमध्येच रोमांस सुरू होता का, म्हणून डिस्टर्ब झालास? शौर्याने त्याच्याकडे रागाने पाहिला आणि पुन्हा मृणालकडे वळला. तुमचं नाव? मृणाल सर. ठीक आहे मृणाल, आज तुम्ही 1 तास उशिरा आलात, त्यामुळे शिक्षा म्हणून आज संध्याकाळी 1 तास जास्त थांबून काम पूर्ण करूनच घरी जायचं, समजलं? येस सर. आता मी जाऊ का? हां, जा. मृणाल बाहेर पडली. कॅबिनच्या बाहेर येताच तिने खोल श्वास घेतला. अरे वा, बदला घेतोय वाटतं. पण एवढ्यानेही मृणाल घाबरणार नाही, असं मनात म्हणत ती आपल्या कामाला लागली. मृणाल गेल्यावर सागरने शौर्याकडे पाहत विचारलं, हीच तुझी PA आहे का? आणि 1 तासाची शिक्षा का दिलीस तिला? शौर्य निर्विकारपणे म्हणाला, सकाळी रस्त्यावर जिच्याशी माझा वाद झाला होता ती हीच आहे. सागरने शांत आवाजात सांगितलं, शौर्य, सकाळचा विषय इथेच संपव. ती आता आपल्या कंपनीत काम करते. ते विसरणं तुमच्या दोघांच्याही भल्याचं आहे. शौर्याने हलकंसं असत उत्तर दिलं. हां, पाहू पुढे काय होतं ते. पण मनात मात्र तो वेगळंच ठरवत होता. जर ती बाहेर भेटली असती तर तिला माझी ओळख करून दिली असती. पण आता ती माझ्या ऑफिसमध्ये काम करते. तिचा हा अहंकार मी इतक्या सहजासहजी कमी केल्याशिवाय राहणार नाही. शौर्याच्या मनात पेटलेला हा सुडाचा अग्नी पुढच्या काळात मृणालच्या आयुष्यात किती मोठं वादळ घेऊन येणार होता. दोघं बोलत असताना त्यांना अचानक अजय दिसेनासा झाला. शौर्यने आजूबाजूला पाहत विचारलं, अरे हा अजय कुठे गेला? तेवढ्यात अजय हातात एक पिशवी घेऊन कॅबिनमध्ये शिरला. सागरने विचारलं, कुठे गेला होतास? अजय मोठ्या आनंदाने म्हणाला, अरे ती मृणाल बाहेर गेली तेव्हा मीही बाहेर आलो. आपल्या कॅन्टीनमध्ये अगदी गरमागरम समोसे तळत होते. तुम्ही दोघं गप्पा मारत होता म्हणून मी आधी 2-4 समोसे खाऊन आलो आणि तुमच्यासाठीही घेऊन आलो आहे. घ्या, असं म्हणत त्याने समोशाचं पाकिट त्यांच्यासमोर धरलं. शौर्य आणि सागर दोघांनीही एकाच वेळी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, छे. अजय मात्र निष्पाप चेहऱ्याने उभा राहिला आणि त्याच्या त्या खोळकर स्वभावामुळे कॅबिनमधलं तणावपूर्ण वातावरणही क्षणभर हलकं झालं. काय रे, नको असेल तर मीच सगळे समोसे खातो, पण माझ्याकडे असं तुच्छतेने का बघताय? अजयने बिचाऱ्या चेहऱ्याने विचारलं. सागरने कपाळावर हात मारत म्हटलं, अरे ऑफिसमध्ये आल्यापासून एकही काम केलं नाहीस आणि सरळ कॅन्टीनमध्ये जाऊन बसलास. अजय लगेच निरागसपणे म्हणाला, मी काय करू, मला भूक लागली होती. सागरने डोळे मोठे करत विचारलं, अरे सकाळी चहा नाश्ता खाऊन आलास ना, इतक्या लवकर पुन्हा भूक लागली? अजय लगेच म्हणाला, अरे वाढत्या मुलाकडे अशी नजर लावू नकोस. हे ऐकून शौर्य हसू लागला. असं खात राहिलास तर उंची वाढणार नाही, फक्त रुंदी वाढेल. अजय मनातच पुटपुटला, आई म्हणते ना, आपण खात असताना कोणी नजर लावली तर मग पोटभर जेवता येत नाही. आता माझं काय होणार? शौर्य हसत म्हणाला, अरे तुझ्या मनातला आवाजही आम्हाला स्पष्ट ऐकू येतोय. आता तो बंद करून कामाला लागशील का? अजय आश्चर्याने म्हणाला, अरे एवढ्या मोठ्याने बोललो का मी? तिघेही मोठ्याने हसू लागले आणि मग आपापल्या कामाला लागले. दुसरीकडे देशमुखांच्या बंगल्यात सोनिया तयार होऊन खाली आली. हॉलमध्ये शांती महिला मंडळातील काही महिलांची गप्पा मारत बसली होती. सोनिया हसत म्हणाली, हाय आंटी. शौर्य ऑफिसला गेला का? मला उठवलंच नाही कुणी. शांती प्रेमाने म्हणाली, हाय माय डिअर, तू सकाळीच ऑफिसला गेला. तुला झोपेतून उठवू नका असं त्यानेच सांगितलं होतं. ओके आंटी. थोडा वेळ थांबून शांतीने विचारलं,
सोनिया, एक विचारू का? तू आणि शौर्य, तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करता का? सोनिया आनंदाने हसली. वा आंटी, तुम्ही लगेच ओळखलत. हो, आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो. माझ्या घरी मी आधीच सांगितलं आहे. शौर्य म्हणाला, आधी तुमच्या सगळ्यांची संमती घेऊ, मगच लग्न करू. ती पुढे म्हणाली, माझे बाबा मोठे उद्योगपती आहेत. मला एक मोठा भाऊ आहे. माझ्याबद्दल एवढंच सांगायचं होतं. शांती हसत म्हणाली, तुला कोण नाही म्हणेल. मला तर तू खूप आवडलीस. मी घरच्यांशी बोलते आणि तुमचं लग्न लवकरच लावून देते. हे बोलून शांतीने तिथे बसलेल्या महिलांकडे पाहिलं. सगळ्यांनी ऐका, ही सोनिया माझी होणारी सून आहे. एक महिला लगेच म्हणाली, शांती, तुझी निवड नेहमीच उत्तम असते. तेवढ्यात दुसरी महिला म्हणाली, अगं, मी तर माझ्या भावाच्या मुलीचं शौर्यशी लग्न लावायचा विचार करत होते. ती अमेरिकेत डॉक्टरचं शिक्षण घेत आहे. पण तू आधीच सून ठरवलीस. हे ऐकताच सोनियाने त्या महिलेकडे रागाने पाहिलं. शांती लगेच म्हणाली, माझ्या मुलाला सोनियाच आवडते. तीच माझी सून होणार. बरं, आता सगळ्यांनी आधी कॉफी घ्या. सोनिया, तूही बस. शांतीने घरात काम करणाऱ्या महिलेने सर्वांसाठी कॉफी आणण्यास सांगितले. कामवाली बाई सर्वांना कॉफी देत होती. ती त्या महिलेजवळ आली, जिने आपल्या भाचीचं लग्न शौर्यशी लावण्याचा उल्लेख केला होता. तेवढ्यात सोनियाने मुद्दाम तिच्या पायाला हलकासा धक्का दिला. क्षणात गरम कॉफी त्या महिलेच्या अंगावर सांडली. पुढच्या क्षणी सोनियाने कामवालीला जोरात चापट मारली. डोळे आहेत की नाही तुला? एवढी गरम कॉफी आंटीच्या अंगावर सांडली? कामवाली घाबरत म्हणाली, माफ करा मॅडम, चुकून झालं. सोनियाने लगेच एक रुमाल घेतला आणि त्या महिलेच्या अंगावरील कॉफी पुसू लागली. बाहेरून काळजी दाखवत ती हळू आवाजात म्हणाली, आंटी, खूप भाजलं नाही ना? मी साफ करते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा शौर्य फक्त माझाच आहे. त्याच्याबद्दल दुसरा कुठलाही विचार करून इथे आलात तर आज कॉफी सांडली आहे, उद्या आमलंही सांडू शकतं. समजलं का? त्या महिलेचा चेहरा भीतीने पांढरा पडला. तिने काहीही न बोलता मान हलवली. दुरून हे पाहत शांतीने विचारलं, काय ग, तुम्ही दोघे एवढ्या हळू आवाजात काय बोलताय? आम्हालाही सांगा ना. सोनिया लगेच हसत म्हणाली, काही नाही आंटी, मी त्यांना वॉशरूममध्ये जाऊन कपडे स्वच्छ करून यायला सांगत होते. शांती म्हणाली, हो देवकीताई, तुम्ही जाऊन स्वच्छ करून या. देवकीताईने सोनियाकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाल्या, नको, मी आता निघते. त्या घराबाहेर जाईपर्यंत सोनिया त्यांच्या पाठोपाठ पाहत मंद स्मित करत उभी राहिली. हे सगळं वरच्या मजल्यावरून राजेंद्र देशमुख शांतपणे पाहत होते. त्यांच्या मनात एकच विचार घोळत होता, काहीही झालं तरी शौर्यने या मुलीशी लग्न करू नये. जर त्याने तिच्याशी लग्न केलं तर त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. शौर्य देशमुखने कंपनीची सूत्रे हाती घेऊन एक आठवडा झाला होता. पण सकाळच्या त्या घटनेचा राग अजूनही त्याच्या मनातून गेला नव्हता. मृणालला धडा शिकवायचा या हेतूने तो मुद्दाम तिच्यावर कामाचा प्रचंड ताण टाकत होता. मृणाल मात्र कोणतीही तक्रार न करता प्रत्येक काम शांतपणे आणि जबाबदारीने पूर्ण करत होती. ती काम कितीही उत्तम केलं तरी शौर्य मुद्दाम त्यात काहीतरी चुका काढायच्या. कधी ऑफिस सुटल्यानंतर तिला उशिरापर्यंत थांबवायचा, तर कधी दुपारच्या जेवणाच्या वेळेतच तिला बोलावून मीटिंगची तयारी करायला लावायचा. इतकंच नाही तर तिच्यासाठी त्याने स्वतःच्या कॅबिनलगत एक स्वतंत्र कॅबिन तयार करून दिली होती. त्यामुळे मृणालला तिच्या कॅबिनमध्ये जाण्यासाठीही रोज शौर्यच्या कॅबिन समोरूनच जावं लागत होतं. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत वैशालीने विचारलं, काय ग मृणाल, हा नवीन MD आल्यापासून तुला खूप जास्त कामाचा ताण देतोय असं वाटतंय. मृणाल हसत म्हणाली, तसं काही नाही. आपल्या कंपनीतून आता आणखी 2 देशांमध्ये माल निर्यात होणार आहे. त्यामुळे काम वाढणं साहजिक आहे. त्याचवेळी तिथून जात असलेला सागर त्यांचं बोलणं ऐकून थांबला. तो मृणालजवळ येऊन म्हणाला, मी सागर, शौर्यचा मित्र. तुमच्याशी थोडं बोलू का ताई? त्याने तिला ताई म्हटल्यावर मृणाल आदराने म्हणाली, हो दादा, बोला ना. सागर शांतपणे म्हणाला, शौर्यने मला त्या दिवशी रस्त्यावर घडलेला सगळा प्रकार सांगितला होता. खरं सांगायचं तर चूक त्याचीच होती. तेव्हाच मी त्याला तो विषय इथेच संपवायला सांगितलं होतं. पण तो अजूनही मनात राग धरून बसलाय आणि मुद्दाम तुला जास्त काम देतोय. आत्ताच तुमचं बोलणं ऐकलं तेव्हाही तेच जाणवलं. तो थोडा थांबला आणि म्हणाला, त्याच्या वागण्याबद्दल मी तुझी माफी मागतो. मृणाल हलकंसं हसले, दादा, तुमचा मित्र जे करतोय त्याला कदाचित बदला वाटत असेल, पण मी त्याला एवढं महत्त्व देत नाही. तेवढ्यात सागरला शोधत शौर्य तिथे आला. मात्र दोघांचं बोलणं सुरू असल्याने त्यांचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही. मृणाल पुढे म्हणाली, आमच्यासारख्या साध्या माणसांच्या आयुष्याशी खेळणं कदाचित अशा पैशाच्या गर्वात जगणाऱ्या लोकांसाठी सामान्य असेल,
पण आम्ही हे सगळं सहन करतच पुढे जगायला शिकतो. त्यामुळे हे माझ्यासाठी काही नवीन नाही. सागर म्हणाला, हवं तर मी पुन्हा एकदा शौर्यशी बोलतो. मृणालने लगेच नकार दिला. नको दादा, ते कितीही काम देऊ देत, मी सगळं सांभाळेन. पण माझी इतकी काळजी घेतल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. सागरने आपला मोबाईल नंबर तिच्या हातात ठेवला. ठीक आहे, काही अडचण आली तर मला लगेच फोन कर, असं म्हणत तो निघून गेला. हे संभाषण शौर्यने अर्धवट ऐकलं होतं. तो रागाने आपल्या कॅबिनमध्ये गेला. किती अहंकार आहे या मुलीत. पुन्हा मला पैशाचा गर्व असलेला म्हणते. वाटलं होतं आता तिला सोडून द्यावं, पण नाही, आता तर अजिबात सोडणार नाही. मोठ्या डोळ्यांची, तो स्वतःशीच संतापाने बोलत होता. इतक्यात कॅबिनचं दार उघडला आणि सोनिया आत आली. हाय शौर्य, तू आल्यापासून खूपच बिझी झालायस. मला कुठे फिरायलाही नेत नाहीस. मी तुझ्यावर रागावले आहे. शौर्य तिच्याकडे पाहून म्हणाला. सॉरी हां, थोडा कामात अडकलो आहे. उद्या नक्की बाहेर जाऊया. ओके ओके स्वीटहार्ट, असं म्हणत सोनिया त्याच्या जवळ आली आणि त्याच्या गालावर किस करणार इतक्यात दार उघडलं. मृणाल आत आली. दार उघडल्याचा आवाज होताच शौर्य आणि सोनिया दोघेही पटकन दूर झाले. सोनिया संतापाने ओरडली. यू इडियट, आत येताना परवानगी घ्यायची अक्कल नाही का? कुणाच्याही घरात घुसावं तशी सरळ आत आलीस? शौर्यही रागाने मृणालकडे पाहत राहिला. मृणाल शांतपणे म्हणाली. सॉरी सर, यावेळेला तुम्ही सहसा लंचसाठी बाहेर असता म्हणून परवानगी न घेता आले. शौर्य लगेच सोनियाला म्हणाला. अशा लोकांना शिष्टाचार म्हणजे काय हेच माहिती नसतं. तू शांत हो. मग मृणालकडे वळून म्हणाला. तू जा आणि तुझं काम कर. मृणाल वळणार इतक्यात तो पुन्हा म्हणाला. एक मिनिट, आपल्या कंपनीने ज्या 2 नवीन परदेशी कंपन्यांसोबत व्यवहार करायचं ठरवलं आहे, त्यांच्याकडून कोटेशन आले आहेत. ती सगळे तपासून आपल्या प्रोजेक्टसाठी किती टक्के नफा ठेवता येईल याचा सविस्तर अहवाल तयार कर आणि लगेच मला मेल कर. मृणाल आश्चर्याने म्हणाली. सर, हा खूप मोठा व्यवहार आहे. आज संध्याकाळपर्यंत हे पूर्ण करणं शक्य नाही. निदान 2 दिवस तरी लागतील. तेवढ्यात सोनिया उपहासाने हसली. असं का? म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये फक्त बसून राहण्यासाठी पगार घेता का? मॅडम, माझा तसा अर्थ नव्हता, मृणाल शांतपणे म्हणाली. शौर्य सोनियाकडे वळून म्हणाला. तू निघ. या मॅडमकडे मी बघतो. उद्या आपण बाहेर जाऊ. ओके शौर्य, बाय. सोनिया निघून गेल्यावर शौर्य मृणालच्या जवळ आला. काय म्हणाली होतीस? मी अहंकारी आहे. एवढा अहंकार आहे तुझ्यात? मृणालही शांत पण ठाम आवाजात म्हणाली. सर, मला अगतग करून बोलू नका. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. शौर्य हलकंसं हसला. असं आहे का? ठीक आहे मृणाल, मी सांगितलेलं काम आज संध्याकाळपर्यंत पूर्ण करून द्या. मृणालने त्याच्याकडे हा माणूस खरंच वेडा आहे का अशा नजरेने पाहिलं. ठीक आहे सर, असं म्हणून तिने संगणक सुरू केला आणि कामाला लागली. शौर्य मात्र नकळत तिच्याकडेच पाहत राहिला. निळ्या रंगाच्या साध्या कॉटनच्या साडीत ती अत्यंत देखणी दिसत होती. गळ्यात बारीकशी साखळी, केस क्लचरमध्ये बांधलेले आणि तिचे मोठे गोल डोळे कधी संगणकाच्या पडद्यावर तर कधी फाईलवर फिरत होते. तो बराच वेळ तिच्याकडे पाहत राहिला. अचानक भानावर येत त्याने स्वतःलाच झापलं. मी या मोठ्या डोळ्यांच्या मुलीकडे असं का पाहतोय? मला तर ती अजिबात आवडत नाही. असं म्हणत त्याने जबरदस्तीने आपलं लक्ष कामाकडे वळवलं. काम करत असताना अचानक मृणालच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. तिने कॅलेंडरकडे पाहिलं. अजून 2 दिवस बाकी आहेत. मग आजच इतकं दुखायला का लागलं? क्षणात तिला समजलं. तिची मासिक पाळी अपेक्षेपेक्षा आधीच सुरू झाली होती. आता शौर्यच्या कॅबिनमधून जाऊन वॉशरूममध्ये कसं जायचं? ती मनात विचार करू लागली. पण शौर्य आपल्या जागेवरून हलतच नव्हता. वेदना वाढतच गेल्या. शेवटी ती थकून टेबलावर डोकं टेकवून बसली. थोड्या वेळाने शौर्यचं काम संपलं. तो बाहेर पडण्यासाठी उठला आणि मृणाल टेबलावर डोकं ठेवून बसलेली पाहिली. त्याला वाटलं ती झोपली आहे. तो संतापाने तिच्याजवळ गेला. अगं, तुला काम करायला सांगितलं होतं, इथे झोपायला नाही, असं म्हणत त्याने तिचा हात धरून तिला उठवलं. मृणाल घाबरून उभी राहिली. ती उभी राहताच शौर्याची नजर तिच्या साडीवर गेली. क्षणभर तो स्तब्ध झाला. मृणाल मात्र लाजेने, अपमानाने आणि वेदनेने डोळ्यात पाणी आणून खाली मान घालून उभी होती. शौर्याच्या चेहऱ्यावरचा राग एका क्षणात नाहीसा झाला. तो हळू आवाजात म्हणाला. सॉरी, मला वाटलं तू फक्त झोपली आहेस. त्याने लगेच स्वतःचा कोट काढून तिच्या हातात दिला. मृणालने शांतपणे तो अंगावर घेतला. शौर्य म्हणाला. चल, मी तुला घरी सोडतो. नको सर, मी ऑटोने जाईन. हे ऐकताच शौर्याने तिचा हात घट्ट पकडला. वेदनांमुळे तिच्या डोळ्यांतून अश्रू आले.
ते पाहून त्याने लगेच हात सैल केला आणि ठाम आवाजात इंग्रजीत म्हणाला, डू वॉट आय से. मृणालने काही न बोलता त्याच्यासोबत जाण्याचं मान्य केलं. संपूर्ण प्रवासात दोघांमध्ये एकही शब्द झाला नाही. काही वेळात मृणालचं घर आलं. ती गाडीतून उतरली. खूप धन्यवाद सर, तुमच्या मदतीसाठी. ती निघू लागली. शौर्याने तिला हाक मारली. अगं मोठ्या डोळ्यांची, म्हणजे सॉरी मृणाल, शक्य असेल तर उद्या ऑफिसला ये. नाही जमलं तर 1 दिवसाची रजा घे. मृणाल हलकसं हसली. धन्यवाद सर, पण त्याची गरज पडणार नाही, असं म्हणून ती घरात निघून गेली. तिला जाताना पाहत शौर्य स्वतःशीच पुटपुटला. किती हट्टी आहे ही. गाडी चालवत असताना त्याच्या मनात विचारांचं वादळ उठलं. ही मुलगी मला अजिबात आवडत नाही. मग ती रडताना माझ्या मनाला इतकं का दुखलं. त्याला पहिली भेट आठवली. रस्त्यावर तिने कारची काच ठोठावली होती. त्या क्षणी तिच्या डोळ्यात पाहताच तो काही क्षण हरवून गेला होता. पण तिच्या बोलण्याने त्याचा अहंकार दुखावला आणि त्यांच्यात वाद झाला. नंतर ती स्वतःच्या ऑफिसमध्येच काम करते हे कळल्यावर त्याच्या मनात नकळत एक छोटासा आनंद दाटून आला होता. तिचे ते मोठे, बोलके डोळे रोज पाहता यावेत म्हणूनच त्याने तिचं कॅबिन स्वतःच्या कॅबिनलगत बनवून दिलं होतं. हे त्यालाही तेव्हा समजलं नव्हतं. गाडी चालवत तो नकळत हसला. मोठ्या डोळ्यांची. त्या क्षणी मृणालने त्याच्या हृदयात अशी जागा निर्माण केली होती जी कधीही कोणी हिरावून घेऊ शकणार नव्हतं. पण त्या भावनेचं नाव प्रेम आहे हे त्याला कधी कळणार होतं. याच विचारात तो घरी पोहोचला. पण बंगल्याच्या आत पाऊल टाकताच त्याची वाट पाहत होतं एक मोठं आश्चर्य. मृणालच्या आठवणीत हरवलेला शौर्य हलकसं हसतच देशमुखांच्या बंगल्यात शिरला. आत शिरताच तो क्षणभर थबकला. समोर सोनियाचं संपूर्ण कुटुंब बसलं होतं. इतक्यात बाहेर 2 मोटरसायकलींचा आवाज आला. सागर आणि अजयही शौर्याच्या मागोमाग आले. दारात उभा राहिलेला शौर्य पाहून अजय हसत म्हणाला, काय रे, भूत पाहिल्यासारखा असा का उभा आहेस. दोघांनी आत डोकावून पाहिलं. अजयने हळू आवाजात सागरला विचारलं, अरे हे सगळे कोण आहेत. सागरने शौर्याकडे पाहत विचारलं, शौर्य, हे कोण आहेत रे. शौर्य शांतपणे उत्तरला, हे सोनियाचे बाबा, ही तिची आई आणि तो तिचा मोठा भाऊ. तेवढ्यात सोनिया हसत म्हणाली, अरे शौर्य, तिथेच का उभा आहेस, आत ये ना, सगळे तुझीच वाट पाहत आहेत. शौर्य आत गेला. देशमुख कुटुंबातील सर्वजण हॉलमध्ये जमले होते. शौर्य जाऊन शांतपणे बसला. सागर आणि अजयही त्याच्या शेजारी येऊन बसले. सर्वात आधी सोनियाचे वडील बोलू लागले, सोनियाने आम्हाला शौर्यबद्दल सगळं सांगितलं आहे. आम्हाला तुमचं कुटुंब खूप आवडलं. त्यामुळे शक्य तितक्या लवकर दोघांचं लग्न ठरवलं तर बरं होईल. तुमचं काय मत आहे. त्यावर शौर्याची आई शांती लगेच म्हणाली, आमची काय हरकत असणार. दोघांनाही एकमेक आवडतात. मग लवकर लग्न करून टाकूया. हे ऐकताच राजेंद्र देशमुख आणि अमृता आजी यांनी एकमेकांकडे पाहत नाराजीने शांतीकडे कटाक्ष टाकला. अमृता आजी मनातच पुटपुटू लागल्या, ही बाई या घरात नेमकं कशासाठी आहे देव जाणे. सून म्हणून तिने कधी या घराची जबाबदारी घेतली नाही. या घराचा मान अजून टिकून आहे तो फक्त आपल्या धाकट्या सुनेमुळे. आणि आता ही सोनियाला या घराची सून बनवणार म्हणे. हे सगळं त्या शौर्यमुळेच, असं मनात म्हणत त्या शौर्याकडे रागाने पाहण्यासाठी वळल्या. पण शौर्य, सागर आणि अजय तिघेही त्यांच्याकडेच पाहत होते. अमृता आजी नकळत मोठ्यानेच बोलून गेल्या, हे तिघे माझ्याकडेच का बघतायत. अजय लगेच हसू आवरत म्हणाला, अगं अमू, म्हणजे आजी, तुम्ही मनात बोलताय असं समजताय, पण सगळं मोठ्याने बोलताय. जरा तुमचा माइंड व्हॉइस बंद करा. अमृता आजींनी त्याच्याकडे रागाने पाहिलं. अरे, तुम्ही तिघे कायम एकत्रच फिरता. सांग बरं, या मुलाला ही मुलगी कशी काय आवडली. आणि ऐक, हे लग्न झालं तर तुझं मात्र आयुष्यभर लग्न होणार नाही. अजय लगेच नाटकी चेहरा करून म्हणाला, का ग आजी, फक्त तुमच्या नातवानेच लग्न करून सुखी व्हायचं आणि मी कायम सिंगलच राहायचं का. त्यांच्या बोलण्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. इतक्यात शौर्य उठला आणि गंभीर आवाजात म्हणाला, मॉम, एक गोष्ट स्पष्ट सांगतो. मी नुकतीच कंपनीची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. माझ्यासमोर अजून खूप कामं आहे, खूप स्वप्न आहेत. त्यामुळे सध्या माझ्या लग्नाचा कोणताही विचार नाही. सॉरी अंकल. इतकं बोलून तो कोणाच्याही उत्तराची वाट न पाहता सरळ आपल्या खोलीत निघून गेला. शौर्य गेल्यावर अजयने अमृता आजीकडे पाहत मिश्किलपणे विचारलं, काय आजी, तुमच्या नातवाने तर सरळ सिक्सर मारला आणि निघून गेला. अमृता आजी अजूनही आश्चर्यचकित होत्या. खरंच रे, मला तर काहीच कळेनासं झालंय. ठीक आहे, आम्ही वर जाऊन शौर्याशी बोलून येतो. असं म्हणत सागर आणि अजय उठून वर गेले. हॉलमध्ये सोनिया संतापाने उभी होती. तिचे वडील नाराजीने म्हणाले, सोनिया,
तू तर म्हणाली होतीस की तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता. मग शौर्य असं का बोलून गेला? त्यावर शांती लगेच परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत म्हणाली, तसं काही नाही. ऑफिसमधला काहीतरी ताण असेल म्हणून तो असं बोलला. तुम्ही कृपया गैरसमज करून घेऊ नका. सोनियाचे वडील शांतपणे म्हणाले, ठीक आहे. तुम्ही त्याच्याशी नीट बोलून घ्या. आम्ही अजून एक आठवडा मुंबईतच आहोत. नंतर पुन्हा या विषयावर बोलू. सोनिया, तू आमच्यासोबत येतेस ना? हो डॅड, येते. इतकं बोलून सोनियाचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या समुद्रकिनाऱ्यावरील आलिशान बंगल्याकडे निघून गेलं. बंगल्यात पोहोचताच सोनियाचा संताप अनावर झाला. तिने समोर दिसेल ती वस्तू फेकून देत घरातील सामानाची तोडफोड सुरू केली. तिचा मोठा भाऊ सिद्धार्थ धावत आला. सोनिया, काय करतेस? प्लीज शांत हो. पण सोनिया संतापाने ओरडली, नाही, काहीतरी चुकतंय. शौर्याच्या वागण्यात नक्कीच बदल झाला आहे. मला शौर्य हवाय, कोणत्याही परिस्थितीत हवाय. त्याने माझ्यावर प्रेम करावं म्हणून मी किती प्रयत्न केलेत हे तुला माहिती आहे. पण आज त्याच्या वागण्यात काहीतरी वेगळंच दिसलं. मला शौर्य कोणत्याही किमतीत गमवायचा नाही. तिच्या किंचाळ्यांनी संपूर्ण बंगला दणाणून गेला. सिद्धार्थने लगेच आपल्या आईवडिलांना बाहेर जाण्यास सांगितलं. ते बाहेर गेल्यावर तो सोनिया जवळ आला. तिच्या खांद्यावर हात ठेवत तो गंभीर आवाजात म्हणाला, काहीही झालं तरी तुझं लग्न शौर्यशीच होईल. ही जबाबदारी माझी. सोनिया अजूनही अस्वस्थ होती. नाही भाऊ, तो ऑफिसची जबाबदारी घेतल्यापासून त्याच्यात काहीतरी बदल झालाय. मला ते काय आहे ते शोधून काढायचं आहे. सिद्धार्थच्या चेहऱ्यावर कठोर भाव म्हटले, ठीक आहे. तो बदल कशामुळे झालाय ते तू शोधून काढ. बाकीचं मी पाहतो. तुझ्या आनंदाच्या आड जो कोणी येईल त्याला संपवायलाही मी मागे पुढे पाहणार नाही. हे ऐकताच सोनियाच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित उमटलं. ती भावाला मिठी मारत म्हणाली, लव्ह यू भैया. सगळे निघून गेल्यानंतर सागरने शौर्यकडे पाहत विचारलं, अरे तू तर म्हणाला होतास की तुला सोनियावर प्रेम आहे म्हणून तिला घरी घेऊन आलास. मग लग्नाचा विषय निघाला तेव्हा तसं का बोललास? शौर्य काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, नाही रे, आम्ही परदेशात असताना सोनियाने माझ्यावर प्रेम असल्याचं सांगितलं होतं. मी तिला स्पष्ट सांगितलं होतं की मला प्रेमात पडायचं नाही. पण तिने माझ्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा वाटलं आयुष्यात कधीतरी लग्न करायचंच आहे तर तिच्याशीच करू. पण तिच्याबद्दल प्रेमाची भावना कधीच निर्माण झाली नाही. तो पुढे म्हणाला, पण आता एका मुलीला पाहिल्यापासून सतत असं वाटतंय की तीच माझी पत्नी व्हायला हवी. सोनिया माझ्यासाठी आजही फक्त एक चांगली मैत्रीण आहे. अजयने लगेच चिडवत विचारलं, बरं मग तुझं मन जिंकणारी ती परी कोण आहे? शौर्यच्या ओठांवर नकळत हसू उमटलं, ती आपल्या ऑफिसमध्ये काम करणारी मृणाल. अजयने डोळे विस्फारले. काय? जिच्याशी भेटली की तू भांडत असतोस, तिच्यावर प्रेम करतोस? सागर मात्र शांतपणे शौर्याकडे पाहत राहिला. शौर्य, हे इतकं सोपं नाही. मृणालला यामुळे खूप अडचणी येऊ शकतात आणि त्यात तुझी आई तिला कधीच सून म्हणून स्वीकारणार नाही. शौर्य ठाम आवाजात म्हणाला, मला फक्त मृणालच आवडते. तीच माझी होणारी पत्नी आहे. तिच्यावर कोणतंही संकट येऊ दे, मी तिच्या पाठीशी कायम उभा राहीन. सागरने विचारलं, तू तिला तुझ्या मनातलं सांगितलंस का? नाही, अजून नाही. अजय पुन्हा म्हणाला, आणि तिने तुला नकार दिला तर? शौर्य मिश्किल हसत म्हणाला, खूप सोपं आहे. तिला पळवून नेऊन लग्न करीन. अरे वेड्या, इतका पुढे जाऊ नकोस. सागरने त्याला समजावत म्हटलं, सर्वात आधी तुझ्या भावना तिला सांग. त्यानंतरच पुढचं काही ठरव. काही करू नकोस. ठीक आहे. ते दोघे निघत असतानाच अजयच्या मोबाईलवर अमृता आजींचा फोन आला. सागर, तू खाली जा, मी आजींना भेटून येतो. ठीक आहे. अजय वर गेला. सागर जिना उतरू लागला. तेवढ्यात नित्या त्याच्या समोर आली. एक मिनिट. सागर थांबला. नित्या शांतपणे म्हणाली, मी कॉलेजमध्ये असताना माझ्या प्रेमाबद्दल तुम्हाला सांगितलं होतं. तेव्हा तुम्ही म्हणालात की या वयात प्रेम नको, आधी शिक्षण पूर्ण कर. आता माझं शिक्षण पूर्ण झालं आहे, तर आता आपण लग्न करू शकतो का? नित्या गेली 4 वर्षे सागरवर मनापासून प्रेम करत होती. कॉलेजमध्ये असतानाच तिने त्याच्यासमोर प्रेम व्यक्त केलं होतं. सागरलाही नित्या आवडत होती, पण तो अनाथ होता आणि ती आपल्या जिवलग मित्राची बहीण होती. त्यामुळे मनात प्रेम असूनही त्याने ते कधी व्यक्त केलं नव्हतं. तो गंभीरपणे म्हणाला, नित्या, उगाच मनात आशा वाढवू नकोस. मला तू आवडत नाहीस. ती लगेच म्हणाली, खोटं बोलू नका. तुम्हीही माझ्यावर प्रेम करता, फक्त सांगत नाही. पण माझं प्रेम लपवणं मला जमत नाही.
असं म्हणत तिने अचानक पुढे येऊन सागरच्या ओठांवर तिचं पहिलं चुंबन दिलं. क्षणाचाही विलंब न करता सागरने तिच्या गालावर जोरदार चापट मारली. नित्या, पुन्हा असं वागलीस तर मी शांत बसणार नाही, लक्षात ठेव. इतकं बोलून तो रागाने तिथून निघून गेला. नित्या मात्र हलकंसं हसत म्हणाली, कुठेही जा सागर, एक दिवस माझ्या गळ्यात मंगळसूत्र तुम्हीच बांधणार. दुसऱ्या दिवशी सकाळी मृणाल नेहमीप्रमाणे विक्रमसोबत ऑफिसला निघाली होती. विक्रम प्रेमाने म्हणाला, मी तुला लवकरच एक स्कूटी घेऊन देतो. मृणाल लगेच म्हणाली, नको रे, आपल्या सध्याच्या परिस्थितीत एवढा खर्च करण्याची गरज नाही. विक्रम हसत म्हणाला, पुढच्या महिन्यापासून माझे नाईट शिफ्ट सुरू होणार आहे, त्यामुळे सकाळी तुला रोज सोडायला मला वेळ मिळणार नाही. म्हणूनच स्कूटी घेऊन देण्याचा विचार करतोय. त्यासाठी स्कूटी कशाला हवी विकी? मी बसने जाईन, एवढा खर्च करण्याची काही गरज नाही. बरं, विक्रम मनातच म्हणाला, ही माझं काहीच ऐकणार नाही. आपणच तिला सरप्राईज म्हणून स्कूटी घेऊन देऊ. ठीक आहे ग, हेच माझ्या विकीचं खरं सौंदर्य आहे. दोघेही असत गप्पा मारत ऑफिसकडे येत होते. त्यांच्या मागून कारमध्ये बसलेला शौर्य देशमुख हे सगळं पाहत होता. रागाने त्याचे डोळे लाल झाले. हा कोण आहे? आणि माझी होणारी बायको दुसऱ्या माणसाच्या बाईकवर कशी काय येते? असं म्हणत त्याने संतापाने स्टेअरिंगवर जोरात मूठ मारली. मनाचा आवाज, अरे बाबा, अजून तू तिच्यावरचं प्रेमही व्यक्त केलं नाही. लग्न तर दूरच राहिलं आणि आतापासूनच नवऱ्याचा अधिकार गाजवायला लागलास. ऑफिससमोर पोहोचल्यावर मृणाल विक्रमला म्हणाली, विक्रम, आज संध्याकाळी काम उशिरापर्यंत चालू शकतं, त्यामुळे मी बसनेच घरी येईन. ठीक आहे. विक्रम, एक मिनिट. ती त्याच्या विस्कटलेल्या केसांवरून हात फिरवत त्यांना नीट करून हसत त्याला निरोप देऊ लागली. हे दृश्य आधीच ऑफिसमध्ये पोहोचलेल्या शौर्याने पाहिलं होतं. तो संतापाने पेटून उठला होता. मृणालने परवानगी घेऊन कॅबिनमध्ये प्रवेश केला. ती त्याच्या बाजूने पुढे जाणार इतक्यात तो म्हणाला, एक मिनिट, आत्ताच तुला बाईकवर सोडून गेलेला तो कोण होता? मृणाल शांत पण ठाम आवाजात म्हणाला, ते मी तुम्हाला का सांगू सर? ती माझी वैयक्तिक गोष्ट आहे. माझ्या कामात काही चूक असेल तर जरूर विचारा, पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच शौर्यने तिचा गाल पकडला, तिला भिंतीला टेकवलं आणि अचानक तिच्या ओठांवर जबरदस्तीने चुंबन घेतलं. त्या अनपेक्षित कृतीने मृणाल हादरून गेली. तिने त्याला दोन्ही हातांनी दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्याची पकड इतकी मजबूत होती की तिला त्याला हलवणंही शक्य झालं नाही. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. ते पाहताच शौर्य भानावर आला आणि लगेच तिच्यापासून दूर झाला. क्षणाचाही विलंब न करता धाड मृणालने त्याच्या गालावर जोरदार चपराक लगावली. शौर्य मात्र हलकंसं हसत म्हणाला, ऐक ग, गोल मोठ्या डोळ्यांची, तू माझी होणारी बायको आहेस. त्या अधिकारानेच मी तुला प्रश्न विचारला आणि त्या अधिकारानेच तुला चुंबनही दिलं. तो तिच्याकडे पाहत पुढे म्हणाला, यापुढे अधिकाराबद्दल बोललीस तर अशी शिक्षा तुला वारंवार मिळेल. मृणालच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती एक शब्दही न बोलता बाहेर आली. वैशालीला रजेबद्दल सांगितलं आणि ऑफिसमधून निघून गेली. हे संपूर्ण दृश्य कॅबिनच्या दाराबाहेर उभ्या असलेल्या सोनियाने पाहिलं होतं. तिच्या डोळ्यात संतापाची ज्वाला पेटली आणि ती तिथून निघून गेली. सोनियामुळे आता मृणालच्या आयुष्यात कोणतं भयंकर संकट येणार आहे याची शौर्याला अजिबात कल्पना नव्हती. तो मात्र आपल्या आयुष्यातल्या पहिल्या चुंबनाची आठवण काढत स्वतःचीच हसत बसला होता. मृणाल आता कोणता निर्णय घेणार आणि तिच्या त्या निर्णयामुळे शौर्य देशमुखच्या आयुष्यात कोणतं वादळ येणार? मृणाल घरी पोहोचताच शारदा आजी तिला म्हणाल्या, काय ग, एवढ्यातच परत आलीस? आत्ताच तर ऑफिसला गेली होतीस. मृणाल स्वतःला सावरत म्हणाली, काही नाही आजी, थोडं डोकं दुखत होतं म्हणून रजा घेऊन आले. जा आधी थोडा आराम कर, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. हो आजी, असं म्हणून ती सरळ बाथरूममध्ये गेली. आत शिरताच तिच्या डोळ्यात साचलेले अश्रू अनावर झाले आणि ती मनसोक्त रडू लागली. थोड्याच वेळात शारदा आजी कॉफी घेऊन आल्या. मृणाल, कॉफी ठेवली आहे, पिऊन घे आणि मग झोप. आजींचा आवाज ऐकताच तिने पटकन डोळे पुसले. हो आजी. काही वेळाने स्वतःला सावरत तिने मनात एक ठाम निर्णय घेतला आणि थकव्यामुळे तिचा डोळा लागला. दुसरीकडे सोनियाने ऑफिसमध्ये शौर्याचं मृणालशी झालेलं वागणं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. तिच्या मनातला सारा राग आता मृणालवर वळला होता. ती संतापाने ओरडली, एका साध्या कर्मचाऱ्यासाठी शौर्य माझ्याशी लग्नाला नकार देतो आणि आज तर माझ्या समोरच तिला चुंबनही दिलं. तिला मी जिवंत सोडणार नाही. रागाच्या भरात तिने स्वतःच्या मनगटावर ब्लेडने वार केला. तेवढ्यात तिचा भाऊ सिद्धार्थ तिला शोधत वर आला. तिच्या हातातून रक्त वाहताना तो घाबरला. सोनिया,
हे काय केलंस? मी तुला वचन दिलं होतं ना, तुझं आणि शौर्याचं लग्न मीच लावून देईन. मग असं का केलंस? सोनिया रडत म्हणाली, भाऊ, तो एका ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीवर प्रेम करतो. आज माझ्यासमोरच ती पुढे बोलू शकली नाही. सिद्धार्थचा चेहरा संतापाने लाल झाला. मी तुला वचन देतो. शौर्य ज्या मुलीवर प्रेम करतो तिला या जगातून हटवावं लागलं तरी मी हटवेन. पण तुझंच लग्न शौर्याशी लावून देईन. चल आधी हॉस्पिटलमध्ये जाऊ. तो तिला घेऊन तातडीने रुग्णालयात गेला. दरम्यान राजेंद्र देशमुख यांच्या कंपनीत शौर्याच्या कॅबिनमध्ये सागर, अजय आणि मॅनेजर मूर्ती बसले होते. मूर्ती म्हणाले, सर, आपण ज्या 2 परदेशी कंपन्यांशी करार केला होता त्या दोन्ही ऑर्डर्स पूर्ण झाल्या आहेत. त्यांनी संपूर्ण पेमेंटही एकाच चेकमध्ये दिलं आहे. या डीलमुळे आपल्या कंपनीला खूप मोठा नफा झाला आहे. शौर्य समाधानाने म्हणाला, छान. मी कंपनीची जबाबदारी घेतल्यानंतर मिळालेली ही पहिली मोठी ऑर्डर आहे. त्यामुळे आपल्या कंपनीत आणि फॅक्टरीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी पार्टी आयोजित करा. ठीक आहे सर, असं म्हणत मूर्ती बाहेर गेले. मूर्ती गेल्यावर अजयने मिश्किलपणे विचारलं, काय मित्रा, ही पार्टी कर्मचाऱ्यांसाठी आहे की तुझ्या खास व्यक्तीसाठी? शौर्य हसत म्हणाला, दोघांसाठीही. सागरने विचारलं, बघ, मृणालला तुझ्या मनातलं सांगितलंस का? आणि ती अजून दिसलीच नाही. शौर्यने काही वेळापूर्वी घडलेली घटना त्यांना सांगितली नव्हती. मात्र मृणाल अजून ऑफिसमध्ये परतली नव्हती हे त्याच्या लक्षात आलं. त्याने इंटरकॉमवरून वैशालीला बोलावलं. ती आत आले. सर, बोलावलं होतं? माझी PM मृणाल अजून दिसली नाही. तिने काही सांगितलं का? वैशाली म्हणाली, सर, सकाळी ती ऑफिसमध्ये आली होती, पण नंतर डोकं दुखत असल्याचं सांगून रजा घेऊन घरी गेली. ठीक आहे. तिला सांगा उद्या आपल्या कंपनीतर्फे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी आहे. तिने नक्की यायला हवं. नक्की सर, मी तिला सांगते. आम्ही दोघीही येऊ. ओके. ती बाहेर गेली. थोड्याच वेळात सागर आणि अजयही निघून गेले. कॅबिनमध्ये एकटाच बसलेल्या शौर्याच्या मनात मात्र एकच विचार सुरू होता. उद्या या पार्टीत मी माझ्या प्रेमाची कबुली मृणालला देणार आणि शक्य तितक्या लवकर तिच्याशी लग्न करणार. माझ्या गोल डोळ्यांची मृणाल. दुसरीकडे सोनियालाही कंपनीच्या पार्टीची बातमी समजली होती. तिने विषारी हसू देत स्वतःशीच म्हटलं, शौर्य, त्या साध्या मुलीवर तू एवढं प्रेम करतोस ना? उद्या सगळ्यांसमोर तिचा असा अपमान करीन की तूच तिचा तिरस्कार करायला लागशील. या सगळ्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ असलेली मृणाल वैशालीच्या फोनवरून पार्टीबद्दल समजल्यावर मनाशी विचार करू लागली. उद्या पार्टीत मला राजेंद्र सरांशी शांतपणे बोलायचं आहे. पण उद्याचा दिवस तिच्या आयुष्याला कायमचा कलाटणी देणार आहे याची तिला अजिबात कल्पना नव्हती. उद्या शौर्याच्या एका शब्दामुळे मृणालच्या मनात आयुष्यभरासाठी त्याच्याविषयी तिरस्कार निर्माण होईल का? आणि शौर्य तिच्या मनात जागा मिळवू शकेल का हे बघूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेचा हा पहिला भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.